नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी अमोल जोशी. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले ते चाय पे चर्चा करत सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मन की बात करायला सुरुवात केली. पण मोदींच्या राजवटीमध्ये गेल्या 2 वर्षात गोरक्षणाच्या नावाखाली दलित मुस्लिमांवर हल्ले वाढल्यामुळे आता गाय पे चर्चा सुरू झाली आहे. गोसेवेच्या नावानं सत्ताधारी भाजपचेच कथित समर्थक मोदींना अडचणीत तर आणत नाहीयेत ना. कधी दादरी, कधी उना, तर कधी मंदसौर, अशा एकापाठोपाठ एक घटनांनी देश ढवळून निघतोय. या कथित गोरक्षकांनी कायदा हातात घ्यायला सुरुवात केली. त्यांचा आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा यामुळे मोदींची विकासाची चर्चा बाजूला पडली. विरोधी पक्षाच्या हाती आयतं खोलीत लागलं. पंतप्रधान मोदींना या घटनांची गंभीर दखल घ्यावी लागली. पंतप्रधानांना या प्रश्नावर बोलणं भाग पडलं. यावरूनच ही बाब किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होतं. दलितांवर हल्ले करू नका, तुम्हाला गोळ्या घालायच्या असतील तर त्या मला घाला, असं वक्तव्य मोदींनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? पंतप्रधानांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, पण त्यासाठी उशीर झाला का? दलित मुस्लिमांवरील या हल्ल्यामागं काही षडयंत्र आहे का? असे हल्ले करणारे हे नेमके कोण आहेत? त्यांचा काही छुपा अजेंडा आहे का? भाजपच्या बदनामीचा डाव यामागे आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात गाय पे चर्चा. आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. चाय पे चर्चा करणाऱ्यांच्या राज्यात आता गाय पे चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशात बीफवरून घडलेलं दादरी कांड, मेलेल्या गायीचं कातडं कमावणाऱ्या दलितांना गुजरातमध्ये झालेली मारहाण, मध्य प्रदेशात गोवंशवादातून 2 मुस्लिम महिलांवर झालेला हल्ला. वर्षभरापासून स्वयंघोषित गोरक्षकांनी कायदा हातात घ्यायला सुरुवात केली आहे. या गुंडगिरीवर दस्तूरखुद्द पंतप्रधानांनीही नाराजी व्यक्त केली. मैं राज्य सरकारों को अनुरोध करता हूं कि ऐसे जो स्वयंसेवी निकले हैं, अपने आप को बड़ा गौरक्षक मानते हैं, उनका जरा डोजियर तैयार करो. 70-80% ऐसे निकलेंगे जो ऐसे गोरख धंधे करते हैं जो समाज स्वीकार नहीं करता है, लेकिन अपनी उस बुराइयों को से बचने के लिए ये गौरक्षा का चोला पहन करके निकलते हैं. अगर आपको कोई तकलीफ है तो बात करना है तो मुझसे करिए. मेरे करीब भाइयों पर बात करना बंद कर दीजिए. बात करना तो मुझ पे कीजिए. कोई चलानी है तो मुझ पे चलाइए. मेरे करीब भाइयों पर मत. 56 इंचाची छाती असणाऱ्या नरेंद्र मोदींना ही भाषा शोभते का, यावरून आता जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. ये तमाम लोग हैं समाज में दूरियां बनाने का काम, समाज में कैसे दिशा बदल जाए. बहस इस बात की न हो कि विकास कहाँ हो रहा है, बहस दूसरी बात की हो. तो चलो, हम तो कहते ही थे समाजवादी लोग कि ये सवाल नहीं उठाने चाहिए, लेकिन सवाल किसने उठाया? उन्हीं के लोगों ने सवाल उठाया. चलो, देर से आया मामला, लेकिन कुछ तो जल्दी समझ में आ गया. एकीकडे विरोधकांनी मोदींवर हल्ला चढवलेला असताना विश्व हिंदू परिषदेनं नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. तर हा भाजपला बदनाम करण्याचा डाव असल्याचं मागो वैद्य यांचं म्हणणं आहे. एक गोष्ट खरी आहे की गोरक्षेच्या नावावर काही लोकांनी कायदा हातात घेऊन अन्याय कृती केलेली आहे. गुजरातमध्ये उन्हामध्ये तर माझा दाट संशय आहे की BJPला बदनाम करण्यासाठी कोणातरी कारस्थान आहे. एकीकडे गोरक्षणाच्या मुद्द्यावरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत गदारोळ माजलाय. भाजप दलितांविरोधात असल्याचं चित्र ह्या निमित्तानं निर्माण झालंय. गुजरातची घटना घडल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला पंतप्रधान मोदींना एवढा वेळ का लागला, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. केवळ गुजरात आणि उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर दलितांना चुचकारण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत.
यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत विश्व हिंदू परिषद धर्मप्रसारचे सेंटर कमिटी मेंबर ॲडव्होकेट दीपक गायकवाड. दीपकजी, स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. त्याचबरोबर पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर कुमार सप्तर्षी. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार नवी मुंबईतून सहभागी होत आहेत ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर. सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर इतरही अनेक मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण या चर्चेला सुरुवात करूया. बघूया या भागातला आपला मुख्य प्रश्न. गोसेवेच्या नावाखाली दुकानं चालवली जात आहेत का? या प्रश्नाने आपण या चर्चेला सुरुवात करूया. ॲडव्होकेट दीपक गायकवाड, मोदींनी हे स्पष्ट विधान केलं की गोसेवेच्या नावाखाली दुकानं चालवली जात आहेत, गुंडगिरी वाढते आहे. ही वस्तुस्थिती पंतप्रधानांनी देशासमोर मांडली. अत्यंत व्याकुळ होऊन ते बोलत होते. पंतप्रधानांच्या या विधानावर आक्षेप घेण्याचं किंवा त्यावर नाराजी व्यक्त करण्याचं विश्व हिंदू परिषदेला काय कारण आहे? एकतर विश्व हिंदू परिषदेने या मोदींच्या विधानावर कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. जी काही नाराजी व्यक्त केली की ती संतांनी केली आणि संतांच्या वाणीवर विश्व हिंदू परिषदेचं कोणतंही नियंत्रण नाही. विश्व हिंदू परिषदेच्या एकाही पदाधिकाऱ्याचं याच्यावर कुठल्याही प्रकारचं विधान नाही. हा एक मुद्दा. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेची प्रधानमंत्र्यांच्या विधानावर नाराजी हा काही वस्तुस्थितीचा भाग नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही दुसरा जो भाग आहे त्याच्याशी सहमत आहात असं आपण म्हणूया. पुढचं सांगतो ना की त्याच्याशी सहमत होण्याच्या आधी आपणाला सगळ्यांना पार्श्वभूमी माहीत पाहिजे की गोरक्षेचं आंदोलन हे काही राज्यात सरकार किंवा केंद्रात सरकार आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने सुरू केलेलं अभियान नाही. याची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर सबंध जगाचं लक्ष वेधून घेईल असा गोरक्षेचा पहिला कार्यक्रम हा 8 ऑक्टोबर 1966 रोजी करपात्री महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि सुमारे 1,00,000 संत दिल्लीमध्ये हजर होते. म्हणजे आजपासून बरोबर 50 वर्षाला 2 महिने शिल्लक आहेत. 49 वर्ष 10 महिन्यापूर्वी असा कार्यक्रम झाला आणि त्या दिवसापासून विश्व हिंदू परिषदेने सनदशीर मार्गानं गोरक्षेचं महत्व सगळ्यांना पटवून दिलं. पण विश्व हिंदू परिषद हे महत्व सांगतो ना, टीकाच केलेली नाही. विश्व हिंदू परिषद हे करत असताना विश्व हिंदू परिषदेने सनदशीर मार्गच चोखाळला. विश्व हिंदू परिषदेने दिवसा ढवळ्या आणि रात्री चौका लावून. एक मिनिट, विश्व हिंदू परिषद काय करते ह्याच्याविषयी याच्या आधी सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे आणि त्यावेळी वारंवार तुम्ही बोलत असता. मुद्दा तुम्ही विश्व हिंदू परिषद काय करते हा नसून नरेंद्र मोदींनी जी टीका केलेली आहे की गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी चालते. मी आपल्याला तेच सांगू इच्छितो. तथ्य आहे की मी आपल्याला तेच सांगणार होतो, आपण मला अडवलं. तर 1966 2 मिनिटं आली मुद्द्यावर येत नाही म्हणून मला अडवण्याच्या गत्यंतर नाही. प्रश्न असा आहे जोपर्यंत तुम्हाला पृष्ठभूमी माहित नाही. पृष्ठभूमी मला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे बरोबर 49 वर्ष 10 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये 80,000च्या पेक्षा जास्त संत आंदोलन करायला उतरले होते. इंदिरा गांधींनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या. किती जणांना माहिती आहे? त्यासाठी त्याच्याविषयी आपण वेगळा कार्यक्रम घेऊ. आजचा मुद्दा मोदींच्या स्टेटमेंटवरच आहे. विश्व हिंदू परिषद गेल्या 49 मी मुद्द्यावरच सांगतो. 49 वर्ष 10 महिने विश्व हिंदू परिषद जे जागरण करते त्याचा परिणाम काय दिसला? महाराष्ट्र सरकारने गोरक्षेचा कायदा केला. संपूर्ण भारत स्तरावर गोरक्षेचा कायदा करण्याची चर्चा चालू आहे. अन्यथा त्याच्यापूर्वी चर्चा जी होती ती गायीचं मांस जास्तीत जास्त कसं विदेशात एक्सपोर्ट केलं जाईल आणि आम्हाला रेव्हेन्यू मिळेल याची चर्चा असायची. त्यामुळं सांगतो ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं मी येतो की गोरक्षेला जो सन्मान प्राप्त झालाय त्याच्यामुळं जे समाजकंटक आहेत, जन्मता समाजकंटक आहेत, ते समाजकंटक अशा याचा फायदा घेतात आणि मोदींचं लक्ष असे जन्मता समाजकंटक जे आहेत ते आहेत. याच्यामध्ये सच्चे गोभक्त आणि विश्व हिंदू परिषद किंवा तत्सम गाईला मानणारे जे आहेत त्यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे मोदींचं जे विधान आहे ते अत्यंत बरोबर आहे आणि जे कोण असा गैरफायदा घेतात त्यांच्यासाठी हे विधान असंच असलं पाहिजे. किंबहुना मी सांगेन की अशांना योग्य शिक्षाही झाली पाहिजे. म्हटलंय की 80% गोरक्षणाच्या नावाखाली 80% लोक गुंडगिरी करतायत. जे गुंडगिरी करताना दिसत आहेत त्यांच्याबद्दल म्हटलंय. बरं, एकूण जे करतात त्यांच्यापैकी 80% नाही. ठीक आहे, म्हणजे गुंडगिरी करतात. आणि मी आपणासाठी म्हणजे तुम्हाला मी एक साधा प्रश्न विचारतो की मोदी जे म्हणाले त्याच्याशी विश्व हिंदू परिषद 100% सहमत आहे. कारण त्यांनी रात्रीच्या वेळी जे धंदे करतात आणि दिवसा गोरक्षा करतात त्यांच्याबद्दलही विधान वापरलं. याच्या उलट आमचा अनुभव सांगतो. एवढ्यासाठी आपल्याला कळावं की आम्ही जेवढं काम करतो तेवढं गोरक्षक चौक्या लावून करतो, उघडपणे करतो. आम्ही कुठलंही रात्री बेरात्री काम करत नाही. त्यामुळे मोदींचं विधान आम्हाला लागू असण्याचं काही
कारण नाही. ठीक आहे, म्हणजे मोदींच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात? 1000% सहमत आहोत, कारण विश्व त्यांनी हिंदू परिषद- समाजकंटकांना म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मोदींच्या विधानाशी विश्व हिंदू परिषद सहमत आहे. गायीच्या संबंधी त्यांनी जे म्हटलंय बरं. ते योग्य म्हटलंय. जे असे समाजकंटक धंदे करतात ते चुकीचंच आहे असं आमचं म्हणणं आहे विश्व हिंदू परिषदेत. ठीक आहे, आपण डॉक्टर कुमार सप्तर्षींकडे जाऊया. सप्तर्षी सर, दलितांवरचे हल्ले थांबवण्यासाठी आता मोदी गोळ्या देखील झेलायला तयार झालेले आहेत. ज्या 56 इंची छातीचा उल्लेख यापूर्वी सुद्धा वारंवार आलेला होता, तर आता मला गोळ्या घाला असं सुद्धा मोदी म्हणतायत. मात्र दलितांवरचे हल्ले थांबवा अशी अगदी कळकळीची विनंती मोदी करतायत. त्यांच्या या धाडसाचं तरी तुम्ही स्वागत करता की नाही? कसं आहे, मी मोदी पंतप्रधान झाल्यापासून वाट बघत होतो, एखाद्या वेळी तरी त्यांचं आपल्याला स्टेटमेंटचं स्वागत करता यावं. ते इतके दिवस काही त्यांनी संधी दिली नाही. या स्टेटमेंटचं स्वागत करता येईल, पण त्याचेसुद्धा परिणाम बघून निवडणूक संपल्यानंतरही काय घडतं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि गोरक्षा सेवेच्या नावाखाली जी गुंडगिरी चालू आहे ती थांबली तर त्यांच्या याचं महत्त्व आहे. नाही तर पंतप्रधानांच्या कंट्रोलमध्ये देश नाही आहे. पंतप्रधानांच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. RSSच्या तरी आहेत की नाही, काय हे सगळं अराजक माजवणार आहे असं आपल्याला नंतर विश्लेषण करावं लागेल, परीक्षण करावं लागेल. आज मात्र ठीक आहे म्हणजे बोलले. बिलकुल, गायीच्या बाबतीतलं हे विधान होतंच आणि त्याचबरोबर दलितांवरच्या हल्ल्यांबाबत सुद्धा ते बोललेले होते. या दोन्ही विषयी आपली हीच प्रतिक्रिया आहे सप्तर्षी सर? कसं आहे, गाय हे एक निमित्त केलेलं आहे. दलितांवर अत्याचार करणारा जो जुना समाज आहे तो परत आणण्याचा प्रयत्न म्हणजे हिंदुत्ववाद आहे. तर मग दलित आणि मुस्लिम या दोघांना त्रास देता येईल तर ते गोमांस भक्षण करू नका, कायदा केला आहे वगैरे सगळं, जर याच्यापूर्वी लोकांना कळतच नव्हतं जसं. आणि गायीचं फार हे सेवा करतात हिंदुत्ववादी असं कुठं पुरावा दिसत नाही. गाय मरतायत त्या पांजरपोळात जे सेवेच्या नावाखाली चाललेलं आहे. तर याच्यात आणखीनच काही गोष्टी आहेत जे समोर दिसतंय तेवढं नाही आहे. त्याच्यामध्ये गायीच्या आडवून काही समाजांना दुखवायचं आणि उरलेल्या समाजामध्ये हिंदुत्ववाद एक भ्रामक पद्धतीने इंजेक्ट करायचा, द्वेषाच्यावर आधारित. मुस्लिमाचा द्वेष म्हणजे हिंदुत्ववाद, ख्रिश्चनांचा द्वेष म्हणजे हिंदुत्ववाद, दलितांचा द्वेष म्हणजे हिंदुत्ववाद, असं एक समीकरण उलट्या बाजूने यांचं चाललंय. कारण ध्रुवीकरणाशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नाही, ध्रुवीकरणाशिवाय ती सत्तेत राहू शकत नाही, अशी वेळ आहे. आता मग मोदी का बोलले तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकामध्ये दलित जागृत झालेले तिथे आणि त्याचं प्रतीक आहे मायावती. तर हे कोणी सोडणार नाही, या गोष्टी येणार या इलेक्शनमध्ये आणि आपल्याला मतं गमवावी लागणार. जे त्यांना हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करून मागच्या वेळेला जो फायदा झाला तसा फायदा रिपीट करावा अशी त्यांना एक इच्छा असणार की ज्याला यश मिळालं तीच टॅक्टिक परत वापरावी. तर त्याच्यामध्ये हा अडथळा होतोय म्हणून त्यांनी हे वाक्य केलं. आणि हे दरवेळेला मला मारा हे काही बरोबर नाही, हा कांगावा आहे. बिलकुल, याच्याविषयी आपण बोलूया सप्तर्षी सर. या चर्चेमध्ये सध्या आपल्या बरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सोबत मिलिंद एकबोटे सुद्धा आहेत, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष. तुम्हा दोघांचंही स्वागत. चांदूरकरजी, ज्या प्रकारचं विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, तुम्ही आत्ता या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, त्यामुळे त्याची पार्श्वभूमी सांगतो की गोरक्षेच्या नावाखाली दुकानं थाटून अत्याचार सुरू आहे असं एक त्यांचं विधान आहे आणि दलितांवरचे हल्ले थांबवा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. या विधानां ते बरोबर आहे की मोदींनी हे उशिरा का असेना पण हे स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि एक तर त्याने आता आपण चर्चा करतो थोडासा भाग मला कळाला की गोरक्षक म्हणून जे लोक स्वतः समजतात ते रात्रीच्या वेळेला काय करतात आणि दिवसा असल्या काय धंदे करतात या संदर्भाने मध्ये मोदीजींनी एकदम पडखर भूमिका त्यांनी मांडलेली आहे. ती स्वागतार्ह आहे. परंतु माझे मित्र सप्तर्षी ज्या पद्धतीने म्हणाले की याचा इम्पॅक्ट, याचा परिणाम किती होतो आणि त्यामुळं हा जे प्रकार जे आहेत दलितांच्यावरती अत्याचार
जर गोरक्ष ते किती थांबतात हे आपल्याला पाहिल्याशिवाय ते कळणार नाही. पण या संदर्भामध्ये मी बोलू इच्छितो की आता 4000 वर्षापूर्वीचा काळ शिल्लक राहिलेला नाही, 2000 वर्षापूर्वीचा काळ शिल्लक राहिलेला नाही. देश स्वतंत्र होऊन आता 67-68 वर्षे झालेले आहेत. जर कोणी एक व्यक्ती किंवा एक संघटन किंवा एक पक्ष देशाचा कायदा संविधानाला पायदळी तोडून हातामध्ये घेऊ इच्छित असेल तर दलित तर राहतीलच, परंतु दलितांच्या बरोबर या देशातील सगळे पुरोगामी उठतील आणि या प्रवृत्तीला ठेचून काढून त्यांच्या नरड्यावरती पाय दिल्याशिवाय राहणार नाहीत. हे आपल्या चॅनलवरती मी सांगू इच्छितो आणि हे होणार आणि हे होणं आवश्यक आहे. यासाठी नरेंद्र मोदींनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की हे रात्री काय धंदे करतात आणि दिवसा काय धंदे करतात, याचं एक डोसियर प्रत्येक राज्यानं बनवलं पाहिजे. पूर्वी अन्याय करायचा आणि दुसऱ्यांनी सहन करायचा, 5000 वर्षापूर्वीची परंपरा, तिला आग लागल्याशिवाय या देशामध्ये या देशाची जनता सोडणार नाहीत. आणि या देशामध्ये अशा पद्धतीनं अन्याय आणि अत्याचार करणारे लोक किती आहेत? 2% लोक आहेत. आणि 2% लोक जर 98% लोकांच्या वरती अशा पद्धतीनं अन्याय आणि अत्याचार करू इच्छित असतील की गाय आणि माणूस यांच्या जीवनामध्ये फरक करू शकत नसतील, गायींच्या प्रोटेक्शन बद्दल आमचा काही त्याला विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्या माणसाने मेलेल्या गायीचं चमडं काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या टॅनरीच्या ह्याच्यामध्ये धंदा असल्यामुळं हे सगळ्या देशामध्ये चालतं. तर त्याला अशा अँटी सोशल मी मारल्यामुळं बरं झालं की सगळ्या देशामध्ये आता अशा पद्धतीच्या विरुद्ध एक क्रांतीची लाट आल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपल्या चॅनलवरती सांगू इच्छितो. बिलकुल, हा संतापाचा उद्रेक होतो आहे त्याकडे तुम्ही अंगुली निर्देश करता आहात. आपल्याबरोबर मिलिंद एकबोटे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. मिलिंदजी, विश्व हिंदू परिषद आत्ता त्यांचे प्रवक्ते या ठिकाणी आलेले आहेत, प्रतिनिधी. ते जाहीरपणे म्हणतात की नरेंद्र मोदींच्या विधानाचं आम्ही समर्थन करतो आहोत. काही समाजकंटकांच्या बाबतीत ते तसं बोललेले आहेत. अर्थात विश्व हिंदू परिषदेच्या इतर नेत्यांनी वेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या मोदींच्या विधानाचं तुम्ही समर्थन करता का? आणि ज्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलेलं आहे की गोरक्षेच्या नावाखाली दलितांच्या आणि मुस्लिमांच्या हत्या होणं हे बिलकुल समर्थनीय असू शकत नाही, या बाबतीत नरेंद्र मोदींचं तुम्ही जाहीर अभिनंदन का करत नाही? प्रश्न मला आहे का? पहिल्यांदा मी बिलकुल एकबोटेंसाठी आणि सप्तर्षी यांच्याबद्दल बोलतो. पहिल्यांदा मी चांदूरकर आणि सप्तर्षी यांच्यासाठी बोलतो. चांदूरकरांच्या पक्षाने सगळा देश लुटला आणि आता गप्पा क्रांतीच्या मारताय. सौ चूहे खाके बिल्ली चली हाज को सोडून द्या. इथं पक्षाचं काय संबंध सप्तर्षी आहे? पहिल्यांदा म्हणतात ओ, की नरेंद्र पक्षाचं मोदींचं सोडून मी द्या. स्वागत तुम्ही करतो. ते दुसरे दुसऱ्या वाक्यात नरेंद्र मोदी जातीयवादी आणि उत्तर प्रदेशच्या सनातनी इलेक्शनसाठी वृत्ती, बोलतात असं बोलतात. त्याच्या विरुद्धचा अशा हा लढा आहे. दुटप्पी लोकांना तुम्ही या ठिकाणी चर्चेला बोलवलेलं आहे. हे जनतेचं कोणतं प्रबोधन करणार आहेत? अरे जातीयवाद नरेंद्र मोदींचं एका गोष्टीसाठी मी जरूर अभिनंदन करीन की ज्याने नरेंद्र मोदींच्या मनामध्ये हा मी पण अभिनंदन करतो दलितांच्या नरेंद्र विषयी मोदीचं. तळमळ आहे. नरेंद्र मोदींनी जे या ठिकाणी दलितांच्या अत्याचाराबद्दल आपली भूमिका मांडली ती रास्त आहे. नरेंद्र मोदी केवळ पंतप्रधान नाहीत तर हिंदुस्थानातल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा एक तो महान आदर्श आहे आणि अहोरात्र देशहितासाठी तळमळणारा एक पवित्र आत्मा आहे. आणि त्यांनी जी भूमिका मांडली ती दलितांवर झालेल्या अत्याचारामुळे त्यांच्या मनाला जे क्लेश झाले म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो, परंतु त्यांना चुकीची माहिती थोडीशी दिली गेलेली आहे. 90% गोरक्षक हे निस्वार्थी आणि प्रामाणिक आहेत. हायकोर्टाने आपल्या अनेक जजमेंटमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की जे जे गोरक्षक आहेत ते सेल्फलेस आहेत, ते जीवावर उदारून काम करतात. मी गोरक्षण करतो, मला हायकोर्टाने
ॲनिमल वेलफेअर ऑफिसर असा अधिकार दिलेला आहे. हायकोर्टाने मला अधिकार दिल्यावर पोलिसांनी 2 वेळेला माझ्यावर केसेस केल्या, तरी सुद्धा हायकोर्टाच्या कमिटीने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारींनी वस्तुस्थिती जाणून माझा अधिकार कायम ठेवलेला आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, गोरक्षक हे प्रामाणिक आहेत. बिलकुल निस्वार्थी आहेत. मिलिंद एकबोटेजी, बिलकुल तुम्ही काय काम करता यावर आपण वेगळी सविस्तर चर्चा करू. आता आपला मुद्दा फक्त मोदींचं स्टेटमेंट याच्या पुरता आहे. तुम्ही जर नरेंद्र मोदींच्या माझं उदाहरण का सांगितलं, मी तुमच्या समोर बसलेलो आहे म्हणून. माझ्यासारखे 90% गोरक्षक आहेत हे मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. ठीक आहे, मग असं असेल तर नरेंद्र मोदींच्या या विधानाचं तुम्ही समर्थन करत असाल तर यावेळी दादरीमध्ये किंवा उन्हामध्ये जे घडलं ते अत्यंत निंदनीय होतं, त्याचा तुम्ही निषेध करताय का? हो, मी पहिल्याच दिवशी निषेध केला. आपण आज जागे झालात. ज्या दिवशी उन्हामध्ये प्रकरण घडलं त्या दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजी महाराज मोरे यांची आणि माझी चर्चा झाली आणि त्यानंतर सोशल मीडियावर माझं पत्रक आलेलं आहे आणि मी सांगितलेलं आहे की अत्यंत हीन कृत्य आहे. मेलेल्या जनावरांची कातडी काढणं हा परंपरागत व्यवसाय आहे आणि जे अशा प्रकारे कष्ट करून पोट भरतात त्यांच्यावर अन्याय करणं, अत्याचार करणं हे कोणत्याही कार्यकर्त्याला शोभत नाही आणि हाडाचे कार्यकर्ते नाही. त्याच्यामध्ये मी असा उल्लेख केला होता की नरेंद्र मोदी देशाच्या प्रगतीसाठी झटतायत, परंतु त्यांच्या प्रगतीकडे त्यांच्या कामामुळं ज्यांच्या पोटात दुखतं ते अशा प्रकारची वाईट कामं करतात, त्यांचा आम्ही निषेध त्याच वेळेला केलेला आहे. ठीक आहे मिलिंदजी एकबोटे, त्यावेळी तुमची प्रतिक्रिया तुम्ही नोंदवलेली होती, त्याची दखल आम्ही घेतलेली होती. नरेंद्र मोदींना आज आम्हाला जाग आलेली नाहीये, नरेंद्र मोदींनी आज ते स्टेटमेंट केलेले आहे, त्यामुळे या विषयाला पुन्हा एकदा जाग आलेली आहे. एवढीच मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण सुद्धा आता या चर्चेत सहभागी झालेले आहेत. चव्हाण सर, स्वागत आपलं. गोरक्षेच्या नावाखाली अनेक गुंडांनी दुकानं थाटलेली आहेत असं थेट विधान पंतप्रधानांनी केलं. याच्या मागे नेमका काय पंतप्रधानांना म्हणायचं असावं, कुठल्या वस्तुस्थितीकडे पंतप्रधानांना अंगुली निर्देश करायचा असावा असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की गोवंश हत्याबंदी असेल किंवा गोरक्षण करणं हे त्यात गैर नाही. पंतप्रधान या ठिकाणी पहिल्यापासून गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी वृद्धांसाठी जसे आश्रम काढले तसे प्राण्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी पाळणा घर नावाचे त्यांनी व्यवस्था सुरू केलेली आहे. हा उन्हामध्ये झालेला प्रकार त्याचा आता काँग्रेस किंवा अन्य लोक, मला काय माझे मित्र सप्तर्षी किंवा चांदोरकरजी काय बोलले मला माहिती नाही, परंतु राजकारण केलंय. दलितांवर अत्याचार करणं, त्यांना हीन समजणं ही एक दुष्प्रवृत्ती, विकृती या देशामध्ये अनंत काळापासून आलेली आहे. ती त्या ठिकाणी कुठला राजकीय पक्ष, काँग्रेस सत्तेवर होता तेव्हा काय अन्याय अत्याचार झालेले नाहीत? मला आठवतं 70च्या दशकामध्ये मंजुळा नावाच्या एका दलित महिलेचे डोळे काढले तेव्हा सुधीर फडकेने अटल बिहारी वाजपेयी हुतात्मा चौकामध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. मुद्दा असा आहे की या ठिकाणी हे आता इतकं घृणास्पद ते दृश्य होतं त्या ठिकाणी उन्हामधलं की कोणालाही संताप येईल. आणि पंतप्रधान बोलले का नाहीत, पंतप्रधान बोलले का नाहीत, पंतप्रधान बोलले का नाहीत, तर अशा वेळेला माननीय पंतप्रधानांनी बोलणं अशा तऱ्हेची अपेक्षा ठेवणं गैर काही नाही. इतका तो प्रसंग संतापजनक होता. पण नुकताच बिहारमध्ये एका दलित त्या ठिकाणी व्यक्तीच्या अंगावर लघवी करण्यात आली. कर्नाटकमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जातीवाचक बोलल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्याच्याबद्दल चर्चा नाही. केवळ गुजरातमध्ये ही घटना घडली म्हणून त्या ठिकाणी बीजेपी आणि संघ परिवाराला एखाद्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि आता सापडलेत कसे कैचीमध्ये, त्यामुळे यांना झोडपून काढा, अशा तऱ्हेची प्रवृत्ती अतिशय वाईट आहे मला असं वाटतं. बिलकुल, पंतप्रधान आहेत मोदी, त्यांच्याकडे सत्ता आहे, संपूर्ण राज्याचे ते नेते आहेत. असं असताना मला गोळ्या घाला अशा प्रकारचं विधान ते करतायत. एक वेळ मला गोळ्या घाला पण दलितांवर अत्याचार करू नका. जे अत्याचार करतायत त्यांना शिक्षा देणं, त्यांना शासन करणं हे खरं तर पंतप्रधानांचं काम आहे. सत्ता असताना तरी सुद्धा अशी हतबलता त्यांना व्यक्त करावी लागते. हतबलता याच्या मागे काय कारण आहे? याच्यामध्ये कारण असं आहे की एखादी चांगल्या योजनेला सुद्धा गालबोट लावून घेतात. मी अतिशय स्पष्टपणे म्हणतो, विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिक्रियेवर मी काही भाष्य करू इच्छित नाही, कारण ते काय सगळं त्या ठिकाणी वाईट काम करतं अशातला भाग नाहीये. आणि आता जे काल सुद्धा एका ठिकाणी जे पकडले गेले हे संघाने केलंय, हे बीजेपीने केलंय. अरे ते कोण नराधम त्या ठिकाणी विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत की स्वतःला तथाकथित उच्च जातीचे समजतात, त्यांनी त्या ठिकाणी ते भारतीय जनता पक्षाचे किंवा संघाचे स्वयंसेवक सिद्ध झालंय का? या देशात काही झालं महात्मा गांधींच्या हत्येपासून तर तोंडी त्या ठिकाणी शिंक आली, कोणाला सर्दी होऊन तरी संघाने झाली बोलायची प्रवृत्ती आहे. आता मुद्दा तुम्ही जो विचारला तो बरोबर विचारलात की पंतप्रधान सारख्या शक्तिमान व्यक्तीने वाटलंच मला गोळ्या घाला, शेवटी ते पंतप्रधान असले तरी आफ्टर ऑल इज अ ह्युमन बिईंग.
ते एक माणूस आहेत, संवेदनाशील माणूस आहेत आणि कोणालाही ते दृश्य म्हटलं तुम्हाला जर एवढं वाटत असेल तर मला घाला, एक भावना त्यांच्या आपण समजून घेतले पाहिजेत. त्याच्यातल्या व्याकरणातले त्यांनी उच्चारलेल्या शब्दांचे अर्थ आपण त्या ठिकाणी ग्रॅमॅटिकली घेता कामा नये, त्यांचे भाव लक्षात घेतले पाहिजेत. इतकं त्यांना वेदना झाल्या, तुम्हाला मारायचं येत नाही, संताप व्यक्त करायचा ना तर मला मारा, याचा अर्थ आपण भाव लक्षात घ्या. इतकं ते उद्वेगजनक दृश्य होतं. 4-4, 5-5 माणसं मारतायत त्यांना जनावरांसारखं या ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं की एक शेवटी एक वाक्य, इथे पक्ष अभिनिवेशाने कोणी बोलू नये. सगळ्यांच्या काळात सगळं झालेलं आहे त्या ठिकाणी. केवळ भारतीय जनता पक्ष आता सत्तेवर आलेली आहे आणि एक संघाचा स्वयंसेवक पंतप्रधान आहे म्हणून त्या ठिकाणी पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडाट काही लोकांचा झालाय तसा झालेला आहे. ठीक आहे, या विषयावरची चर्चा आपण सुरू ठेवूया. या विधानाचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. त्याच्या मागच्या हेतूंविषयी वेगवेगळ्या पाहुण्यांनी वेगवेगळी शंका व्यक्त केली असली तरी सुद्धा हे विधान ज्यावेळी आपण फेस व्हॅल्यूवर घेतो त्यावेळी त्या विधानाचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती सुद्धा कुणीही नाकारलेली नाहीये. मोदींच्या या विधानामुळे आता देशातली परिस्थिती बदलेल का? दलितांवरचे, मुस्लिमांवरचे होणारे हल्ले थांबतील का? याविषयी सुद्धा बोलणं महत्त्वाचं आहे. याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. गाय पे चर्चा या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत पंतप्रधानांनी गाय आणि दलितांवरील हत्या याबाबत केलेल्या विधानांची. आपल्यासोबत ॲडव्होकेट दीपक गायकवाड आहेत. त्यांच्यापासून या चर्चेला आपण सुरुवात करूया. मात्र त्यापूर्वी या भागातला मुख्य प्रश्न काय आपण स्क्रीनवर पहा. या भागात आपण बोलूया, मोदींच्या इशाऱ्यानंतर दलित आणि मुस्लिमांवरचे हल्ले थांबणार का? ॲडव्होकेट गायकवाड, काय वाटतं आपल्याला या विधानानंतर जी खंत मोदींनी व्यक्त केली, जी खंत तुम्हीही व्यक्त केलीत की काही समाजकंटक आहेत ज्यांच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा परिणाम होईल? एकतर ते विधान जे मी मगाशी केलं होतं ते गोरक्षच्या बाबतीतलं केलं. हो, आता दलितांवरचे अत्याचार आणि अन्यायाची सुरुवात जी काही झाली असेल तर ती स्वातंत्र्य काळाच्या नंतर लगेचच सुरू झाली. दलितांचे प्रेरणास्थान आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निवडूनही जाणार नाहीत अशी व्यवस्था पद्धतशीरपणे काँग्रेसने केली. जरी राखीव जागा घटनेने दिलेल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी व्हायला 1980च्या दशकात सुरुवात झाली, ज्यावेळी केंद्र सरकारनं अधिसूचना काढली, परिपत्रक काढलं की नाही माणूस मिळाला ती जागा तुम्ही खाली ठेवा. त्यामुळे खऱ्या अर्थानं दलितांचं जर शोषण केलं असेल तर या देशामध्ये अनेक वर्ष जे सत्ताधारी राहिले त्यांनी केलं. दुसरा भाग जो आहे की ज्यावेळी विश्व हिंदू परिषदेची हिंदूची जी व्याख्या आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या आहे. जे मुसलमान नाहीत, ख्रिश्चन नाहीत, ज्यू नाहीत आणि पारशी नाहीत तो हिंदू. त्यामुळे हिंदू समाजाला दलित पासून वेगळं काढताच येणार नाही. किंबहुना दलिताविना हिंदू समाज म्हणजे प्राणा वाचून कुडी असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळं दलितांच्या विषयीचं जे विधान आहे त्याच्यावरचे हल्ले थांबतील का याचा अर्थ तुम्ही असाही काढाल की यापूर्वीचे हल्ले मोदींच्या इशाऱ्याने होत होते का? त्यामुळे हा प्रश्न तुमचा ट्विस्ट देणार आहे. मोदींच्या इशाऱ्यानंतर ते थांबले याचा अर्थ मोदींच्या इशाऱ्याने सुरू होते, याच्यावर तुमची चर्चा सुरू होईल. त्यामुळे पहिले हा प्रश्न बदला. मोदींच्या तळमळीनंतर नाही, प्रश्न एवढ्यासाठी बदला कारण त्याच्यात गर्भित अर्थ असा आहे की मोदींनी यापूर्वी दिला होता असा त्याचा अर्थ नाही. नाही असाच होईल, मोदींच्या इशाऱ्यानंतर थांबतील का याचा अर्थ मोदींच्या इशाऱ्याने सुरू झाले होते का? तसं तिसरा भाग थांबतील की नाही थांबणार तुम्हाला? तिसरा भाग असा आहे जोपर्यंत तुम्ही सगळा इतिहास सांगण्यात वेळ घालवला. मी सांग जोपर्यंत या देशामध्ये जातीचं राजकारण करणाऱ्यांची पोळी भाजली जाते तोपर्यंत काही जरी केलं, कितीही कायदे केले तरी होणार नाही. म्हणून या देशामध्ये मी तुम्हाला प्रश्न थोडा मी तुम्हाला बदलून विचारतो की मोदींच्या या विधानाचा फायदा होईल का? एक तर असं आहे, मोदींच्या विधानाचा काही परिणाम होईल का समाजकंटकांवर? जे कोण स्वतःला सो कॉल्ड सेक्युलर समजतात, जे कोण स्वतःला तथाकथित पुरोगामी समजतात, यांनी थोडं आतमध्ये आपल्या डोकावून पाहावं की आपण गेली 60 वर्षे या देशावर राज्य केलं. या देशावर 60 वर्षामध्ये दलितांचा सन्मान जपला जाईल असं एकतरी काम आपण केलंय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला. प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही. आपल्या बोलण्याचा रोख जो आहे याचा परिणाम दलितांचा अन्याय होईल की नकारात्मक होईल किंवा मोदी किंवा भारतीय जनता पार्टी असा अजिबात संबंध नाही. ठीक आहे, मग आम्ही असं गृहीत धरतो की याचा काही परिणाम होणार नाही. याचा परिणाम होणार नाही म्हणजे याचा जो परिणाम होणार आहे तो याकडे होणार आहे की जे उघडपणे दलितांवर जे हल्ले करतायत, स्वतःला तथाकथित पुरोगामी आणि
समजणारे, सेक्युलर समजणारे, त्यांच्यावर थोडासा वचक याचा नक्की बसेल. आणि त्यांनी जे स्टेटमेंट जे केलंय की व्हावं तर मला गोळी मारा, म्हणजे दलितांसाठी हा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो की वाटलं तर माझ्या प्राणाचं बलिदान झालं तरी चालेल. आता खूप चांगली भूमिका आहे. ठीक आहे. विश्व हिंदू परिषदेच्याच एका नेत्यांनी असं आजच प्रतिक्रिया दिलेली होती की मोदींच्या या विधानामुळे 2019 मध्ये भाजपची सत्ता जाईल, पुन्हा भाजप सत्तेत येऊ शकणार नाही. एकतर विश्व हिंदू परिषद भाजपसाठी काम करत नाही. विश्व हिंदू परिषद ही हिंदूंच्या एकत्र येण्यासाठी काम करते. आणि ज्यावेळी आम्ही हिंदूंना एकत्र करतो त्याच्यामध्ये दलित आहेत, आदिवासी आहेत, सर्व पंथ संप्रदाय, उपसंप्रदाय या सगळ्यांचे घटक जे आहेत ते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये व्याख्या केली किंवा हिंदू कोड बिलामध्ये व्याख्या केली त्याच्या अंतर्गत दलितही येत आहेत. त्यामुळे दलितांसाठी वेगळी काही योजना आमची नक्की नाही. आमच्यातलाच एक अविभाज्य अंग आहे. तुम्ही खूप चांगले वकील आहात मला माहिती आहे. मात्र मोदींच्या या विधानामुळे सत्ता जाईल असं विश्व हिंदू परिषदेचे नेते म्हणतायत. त्यांचं नाव पण मी तुम्हाला सांगतो. ब्रज भागाचे उपाध्यक्ष सुनील पाराशर यांचं हे स्टेटमेंट आहे. एकतर विश्व हिंदू परिषद कोणाची सत्ता आणत नाही आणि विश्व हिंदू परिषद कोणाची सत्ता घालवतही नाही. विश्व हिंदू परिषद हे हिंदू जागरणाचं काम करत आहे. विश्व हिंदू परिषदेने गेली 51 वर्ष. विश्व हिंदू परिषद मतं देते ना, जाहीर मतं नोंदवते ना. हा राजकीय पक्ष नाही, त्यामुळे विश्व हिंदू परिषद राजकीय पक्ष नाही, पण या चर्चेमध्ये येऊन सहभागी होते ना. तुमची मतं विचारात विश्व हिंदू परिषद हिंदूंमध्ये जागरण मात्र नक्की करते. कालपर्यंत या देशामध्ये असेच पंतप्रधान पाहिले जे देशाच्या व्यासपीठावरून वाटलं तर मला गाढव म्हणापर्यंत हिंदू म्हणून. ठीक आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते किती विचारलेल्या प्रश्नांची किती क्लिअर आणि स्पष्ट उत्तर देत आहेत, रोखठोक उत्तर देत आहेत हे जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे मी अधिक तुम्हाला खोल जाण्यामध्ये फार वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. तीच उत्तर दिली पाहिजेत असं काही नाही. म्हणून तुम्ही अत्यंत रोखठोक आणि स्पष्ट उत्तर विषयांतर न करता देत आहे असंच मी म्हटलंय. तुम्हाला असं का वाटलं की मी विषयांतर करताय असं म्हटलं? मुळात असं ठीक आहे. मधू चव्हाण आपण आहात या चर्चेमध्ये मला माहिती आहे आणि तुम्ही हे अत्यंत जवळून ऐकताय. तुम्हाला काय वाटतं या विधानामुळे, मोदींच्या या विधानामुळे, या उद्वेगामुळे देशातली परिस्थिती बदलेल? याच्यामध्ये अनेक काळापासून असलेले जातीभेद आणि असलेले समाजामधली जी अपप्रवृत्ती आहे काही मला परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि समाजातले काही घटक हे माझ्या सेवेसाठीच आहेत. अशा तऱ्हेची जी रक्तामध्ये भिनलेली विकृती आहे ती पटकन या विधानामुळे जाईल असं नाही. पण देशाचा पंतप्रधान अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी वक्तव्य करतो त्याचा सामाजिक आणि त्या ठिकाणी भावनात्मक परिणाम नक्कीच होईल त्या ठिकाणी की आम्ही या देशात आता हे टॉलरेट करणार नाही, सहन करणार नाही. राहिला मुद्दा तुम्ही विश्व हिंदू परिषदेचं मला पण त्याच्यामध्ये भाष्य करायचं की कोणी असं म्हणत असेल की 2019 साली सत्ता भाजपची येणार तर असं काय होत नाहीये. असं काय होत नाही. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेची काळजी विश्व हिंदू परिषदेने त्या ठिकाणी कमी करावी असं मला वाटतंय. त्या ठिकाणी त्यांच्या विधानाबद्दल भारतीय जनता पक्ष मी काय बोलत, पण विश्व हिंदू परिषद सगळंच वाईट काम करते आहे असंही नाही आहे. त्याच्यावर आता जे कोण अतिरेकी असतात सगळ्यात पक्षाचं विधान फार महत्वाचं आहे. सगळंच वाईट काम करते असं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय त्या ठिकाणी काही काम वाईट करते असं नाही होत. याने तो मगाशी मुद्दा केला तोच आहे. मला तो स्पर्श करायचा नव्हता. मोदींच्या इशाऱ्यानंतर त्याचा दुसरा अर्थ पण तो होतो, पण तो तुम्हाला तसं म्हणायचं नाहीये. तुम्हाला म्हणायचंय की मोदीजींनी भाष्य केल्यानंतर याच्यावर होईल. मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी अतिरेक कुठल्या याच्यामध्ये म्हणजे मी संघ परिवाराचा आहे, मला अभिमान आहे, परंतु मलाही ते जाहीर असं एक भाष्य करावं असं वाटतं. परिवारातल्या कोणी अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी कुठलंही भाष्य करू नये की ज्याच्यामुळे गेली 90 वर्ष संघाला जी सामाजिक अभिसरणाची फार मोठ्या कष्टातून प्रक्रिया हिंदू समाजात निर्माण केली त्याला कुठेतरी आपल्या कृतीमुळे गालबोट लागेल. आपण कळत न कळत त्या अत्याचाराचं समर्थन करतो हा त्याचा अर्थ होईल. सत्ता गेली तरी चालेल मी असं म्हणतोय. मी जर विश्व हिंदू परिषदेला वाटत असेल की 2019 साली दलितांच्या बद्दलची आपल्या तीव्र भावना माननीय पंतप्रधानांनी व्यक्त केल्यानंतर सत्ता जाईल, ती गेली तरी चालेल, पण आम्हाला हिंदू समाजाचं त्या ठिकाणी सामाजिक अभिसरण हवं आहे. ठीक आहे, आम्हाला अभिसरण हवं आणि विश्व हिंदूचं याला पाठिंबा पण आहे यांच्या विधानाला. डॉक्टर कुमार सत्तरशी यावर आपली प्रतिक्रिया, या विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या दोघांच्याही विवेचनावर. हा खरं काय माहिती आहे का, खोटा आणि वितंडवाद आहे की विश्व हिंदू परिषदेचं मत काय, भाजपचं मत काय, RSSचं मत काय, हे सगळे एकच आहे. आता गायकवाड बोलत होते, वकील जरी असले तरी ते राजकारणात बोलत होते, काँग्रेस, सेक्युलर. मग ते का असं स्वतःला हिंदूपुरतं सीमित करून घेत नाहीत. म्हणून बाकीच्यांनी सुद्धा विश्लेषण करताना विनाकारण हे वेगवेगळे लोक आहेत असं मानायचं काही कारण नाही. म्हणून प्रश्न हाच आहे
की मोदी ॲज अ लीडर ऑफ हिंदुत्वाद यांनी सांगितलं की आता गोरक्षकांनी धिंगाणा बंद करावा, तर तो बंद होतो का? एवढं साधा प्रश्न आहे. धिंगाणा घातला हे सगळ्यांना मान्य आहे, मोदी नाही मान्य आहे. आता पुढचं जे मला गोळी घाला वगैरे त्याचा अर्थ त्यांच्या हिंदुत्ववादी ज्या काही 40-50 संघटना आहेत त्यांच्यामध्ये वाद असू शकेल. हे गाईचं निमित्त छान मिळालेलं आहे, याच्यामुळे आपल्याला दलित, ख्रिश्चन, मुसलमान सगळ्यांनाच दिवसता येतं. हिंदूत याच्यात काय एकता होते हे तर मला काय अजून कळलं नाही. गाय ज्याला प्रिय वाटते त्यांनी गायची सेवा करावी ना. महात्मा गांधींनी पण सांगितलं गायची सेवा करावी. पण दुसऱ्या धर्माला चिडविण्यासाठी गोभक्ती, गोरक्षक, गोभक्त होणं याच्या इतकी खालच्या स्तराची गोष्ट नाही आहे. मुळामध्ये यांना हे कायदे, हे गोरक्षक हे करायला पाहिजे कशाला? आणि माझं म्हणणं असं आहे, त्यांनी गुन्हा केला त्यांना पकडावं. जो काय कायदा आहे आपला तो गोरक्षक आला म्हणून सगळेच वाईट नाहीत, काही चांगले आहेत, काही वाईट आहे. कशाला केला आहे ते 100% वाईट आहेत. जे जे कायदा मोडतात त्यांना अटक झाली पाहिजे, सजा झाली पाहिजे. ती होत नाही ना. बाकीच्यांनी तक्रारी केल्या तर त्याचा पोलीस घेत नाहीत. आणि गोरक्षकांनी काही धिंगाणा करावा त्यांना तेच जाऊन पोलिसात कुमार सफ्दरजी बिहारमध्ये एका दलितावर लघवी केली, त्याची चर्चा का करत नाहीत? कर्नाटकमध्ये एका दलिताला त्या ठिकाणी जातीवाचक बोललं, त्याची चर्चा तुम्हाला करायची नाही. तुम्हाला विश्व हिंदू परिषद वगैरे त्याची मी वकिली करत नाही. भारतीय जनता पक्षाला तुम्हाला कॉर्नर करायचंय. आणि गोभक्ती करणं हे म्हणजे ख्रिश्चनांच्या विरोध आहे का? गोभक्ती करणं ख्रिश्चनांच्या विरोध आहे का? मुस्लिमांच्या विरोध आहे का? नाही नाही, तर मी बोलणं बरोबर नाही. विषय ठेवला अमोल जोशीने तर आपण त्याची करू ना. पण आता हे सर्व धर्म समभावाचं हे तुम्ही ठरवायचं. गाय हिंदूला पण 2 लिटरच दूध देते आणि मुसलमानाला पण 2 लिटरच दूध देते. काय गोरक्षा या सगळ्या समाजाच्या हिताचा विषय. ह्याच्यामध्ये कुठं गोरक्षेमुळं लोकांमध्ये धुई पसरवण्याचा विषय येतो? लोकांना फटके मारल्यावर ते गैरच आहे ना, या ठिकाणी विषय मांडला जातोय. आणि लोकांना फटके मारणे अमानुष आहे, तिरस्कार पडते. समाजामध्ये जी गाय अतिशय जी उपयुक्त आहे त्या गायीला बदनाम करण्याचं काय कारण आहे? तुम्ही गोरक्षा हा विषय जो आहे संपूर्ण समाजाच्या हिताचा आहे. या ठिकाणी मिलिंद एकबोटेजी गायीला बदनाम करण्याचा हा हेतू नाहीये किंवा त्याविषयी आपण चर्चा पण करत नाही. गायीचं अस्तित्व शेतीसाठी आवश्यक आहे आणि शेतीचं अस्तित्व हे सगळ्या समाजासाठी, सगळ्या देशासाठी आवश्यक आहे. इतकी साधी, स्वच्छ, सरळ गोष्ट असताना याच्यामध्ये राजकारण करण्याचं कारणच काय? गायीचा मुद्दा मिलिंद एकबोटेजी, उन्नतीचा मुद्दा मिलिंद एकबोटेजी, कसं येत नाही? प्रश्न आता फक्त एवढाच आहे, तत्वज्ञानाच्या मागे दलितांवरचा जो 5000 वर्षाचा गुलामी लादण्याचा प्रयत्न आहे तो पुन्हा डोकं वर काढतो. इतका साधा प्रश्न आहे. तुम्हाला टीका करायची तर त्याला काहीतरी मुद्द्याला धरून करा. टीका करायची तर काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे अशी टीका करा. जे काय या ठिकाणी गोमातेच्या घर नावाचा भोर तालुक्यामधला शेतकरी आहे तो आज त्याचा गोमूत्र अर्क विकतो. लोकांचं आरोग्य सुधारण्यामध्ये त्याला प्रचंड यश झालेलं आहे. ठीक आहे, याच्याविषयी किडन्या बिलकुल. मिलिंद एकबोटेजी, आजचा मुद्दा एवढाच आहे की नरेंद्र मोदींच्या या विधानामुळे समाजामध्ये बदल घडतील का? ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, मोदींच्या या विधानामुळे परिस्थिती बदलेल का? ती बदलली तर या विधानाला खऱ्या अर्थाने महत्व आहे, अन्यथा एक विधान म्हणूनच ह्याच्याकडे बघायला लागेल आणि चर्चा करून आपल्याला पुन्हा रोजचा पुढच्या सगळ्या गोष्टी सुरू होतील. याच्यातून खरोखरच फरक पडेल असं वाटतं का? कारण पंतप्रधान पदावरची एक व्यक्ती सडेतोडपणे हे म्हणते, याचे परिणाम तेव्हाच होतील ज्यावेळी या म्हणण्यामध्ये एक प्रामाणिकपणा असेल, इतर कुठलाही राजकीय हेतू नसेल, जसा आरोप विरोधक करतायत. असा काही राजकीय हेतू ह्याच्यामध्ये दिसतोय? निवडणुकीसाठी केलेलं हे विधान तुम्हाला दिसतंय की याच्यामुळे खरंच दलितांवरचे आणि मुस्लिमांवरचे अत्याचार थांबू शकतील? नाही अमोलजी, काय आहे की मोदींनी जे स्टेटमेंट केलेलं आहे हे स्वागतार्ह आहे आणि देशाचा पंतप्रधान या नात्यानं त्यांची ती मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील
तर त्यांच्यावरती चेक केला पाहिजे, त्या घटना होऊ देता कामा नयेत. हे पंतप्रधानांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीमुळे संपूर्ण देशामध्ये एक अराजकता पसरू नये, संपूर्ण देशामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होऊ नये, हे चेक करणं पंतप्रधानांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते केलं. त्याबद्दल मी त्यांना त्यांच्या त्या स्टेटमेंटचं स्वागत करतो. हे मी आपल्याला अगोदर सांगितलेलं आहे आणि ते त्यांनी तसं करायला पण पाहिजे, त्यांनी केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मधू चव्हाण जे मगापासून बोलतात ते चांगलं बोलतात, पण ते राजकीय याच्यामध्ये अटकून न पडता आपण सगळ्यांनी याच्याकडं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. हे मधू चव्हाणांचं जे म्हणणं आहे हे मला पण पटतं. आता ते गायकवाड जे आहे ते गायकवाड म्हणाले, ॲडव्होकेट गायकवाड म्हणाले की काँग्रेसच्या राज्यामध्ये 60-65 वर्षापासून हे अत्याचार कमी झाले नाहीत. अहो 5000 वर्षापासून ज्या देशामध्ये अन्यायाने अत्याचार होतात, धर्माच्या नावाखाली होतात, कोणीतरी पायातून जन्माला आलेला आहे म्हणून त्याच्यावरती तोंडातून जन्माला आलेल्याने अत्याचार करायचे, त्याच्यासाठी 65 वर्षाचा काळ हा अत्यंत कमी आहे. आणि हे अत्याचार काँग्रेसच्या काळामध्ये झाले. मधू चव्हाणांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याप्रमाणे सगळ्या पक्षांनी याच्याकडे पॉझिटिव्ह पाहिलं पाहिजे. घटनेच्या 48व्या कलमामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो का? मॅनर्स ऑफ डिबेट तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो का? हो गायकवाड काय कोणते बोलतात? चुकीची भावना पसरवू नका. एक बोटे त्यांना बोलू द्या ना. एक बोटे चुकीचं बोलत असतील काय उपयोग आहे? पण एक बोटे त्यांना बोलू द्यात ना. बोललं पाहिजे. एक बोटेजी त्यांना बोलू द्यात की तुम्ही त्यांना बोलूनच देत नाही तर त्यांचं मत कसं कळेल? या ठिकाणी दलित समाजाला सुद्धा काही विषय असताय. हा विषय सगळ्यात काय एक बोटे त्यांना बोलू द्या. पहिल्यांदाच टीव्ही चॅनल वरती आलेले दिसत आहेत ते समर्थक होते. ठीक आहे. 48 कलमामध्ये त्यांनी अरे गो हत्येच्या विरोधात आम्ही नाही आहे. ओ एकबोटे जरा ऐकून घ्यायची सवय लावा. हे टीव्ही चॅनल आहे, तुमच्या घरातली चर्चा नाही. 5000 वर्ष बघा गो हत्येच्या बद्दल आम्ही कायदा केलेला आहे. खोट्या गोष्टी सांगून लोकांचा वेळ वाया घालवता. तरतूद आहे आणि खोट्या गोष्टी काय सांगितल्या? कुठली खोटी गोष्ट सांगितली? डॉक्टर आंबेडकरांनी तिथं अभ्यास करून समर्थन केलं. चालणार नाही एक बोटे. तुम्ही आंबेडकरांना विरोध करताय. तुमच्या विरुद्ध झालेले आहेत. आणि ठीक आहे. ही चर्चा सध्याच्या वेळेच्या मर्यादेत संपेल असं मला दिसत नाहीये. गो हत्येला कोणाचाच समर्थन असण्याची सध्या तरी कुठलीही शक्यता नाहीये. जाहीरपणे कुणीही गोहत्येचं समर्थन करत नाहीये. व्यक्तिगत पातळीवर सुद्धा कुणीही गोहत्येचं समर्थन करत नाही. गोहत्येच्या विरोधातला कायदा सुद्धा अस्तित्वात आलेला आहे आणि त्यामुळे प्रश्न हा गोहत्या गायीची उपयुक्तता किंवा गायीमुळे होणारे फायदे तोटे हा मुळात नाहीच आहे. मुळात इश्यू आहे की मागच्या काही महिन्यांमध्ये दलितांवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेले हल्ले, अत्याचार, त्यामध्ये केवळ भाजप शासित राज्यच नव्हती तर भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांचं शासन असणाऱ्या राज्यात सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आत्तापर्यंत काहीच का बोलत नाहीत आणि कसे बोलत नाहीत? छोट्या छोट्या गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान या मुद्द्यावर ट्विटवरून किंवा जाहीरपणे प्रतिक्रिया का देत नाहीत? अशा प्रकारची चर्चा सुरू होती. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत पंतप्रधानांनी अखेर हे विधान केलेलं आहे. या विधानानंतर आता भाजपच्याच विचारांशी जवळीक साधणाऱ्या किंवा भाजपच्या विचारांना जवळचं मानणाऱ्या काही विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांनी सुद्धा जाहीरपणे याचं समर्थन केलेलं नाही, किंबहुना एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे. विरोधकांनी सुद्धा या वाक्याचं कौतुक केलं असलं तरी सुद्धा त्याच्या मागच्या हेतूंवर शंका घेतलेली आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये या मोदींच्या विधानाचा खरोखरच हल्ले थांबवायला उपयोग होतो का, की केवळ ते एक राजकीय विधान ठरतं आणि याचे राजकीय फायदे उठवून पुन्हा परिस्थिती जैसे थे होते हे बघणंच महत्त्वाचं आहे. हे हल्ले थांबवत हीच आपण अपेक्षा करूया. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल पाचही मान्यवरांचे आभार. रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.